नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीच मी वेगवेगळ्या पर्यटनाविषयी काही व्हिडिओ बनवत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याला तुम्ही भरघोस प्रतिसादही देता, त्याबद्दल तुमचे आभार आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका मंदिरात जाणार आहोत जे पांडवकालीन आहे. हे आहे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील डोंगरावर वसलेलं एक छोटंसं गाव. गावाचं नाव आहे मेरुलिंग. भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन या बंधूंनी मोठमोठ्या शिळा आणून स्वतः या मंदिराची रचना केलेली आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे भगवान महादेव मंदिराला भेट देण्यासाठी आज सकाळ सकाळीच मी निघालो. मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेलं एक छोटंसं गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर बघायला मिळते. मंदिरात थोडं मोठ्याने बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज 4 ते 5 वेळा ऐकायला येतो, म्हणजेच प्रतिध्वनी उमटतो. आता या मंदिराकडे जायचे कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. टेन्शन घेऊ नका, मी सांगतो. सातारा, कोल्हापूर, कराड या भागातून हे मंदिर बघायला येणार असाल तर आपल्याला पहिल्यांदा सातारा बस स्टँडच्या अगदी जवळ असणाऱ्या शाहू स्टेडियम जवळ आपल्याला यावे लागेल. इथे आल्यानंतर मेढा महाबळेश्वर रोडने आपल्याला सरळ पुढे यायचे आहे. जर आपण पुणे, मुंबई येथून येणार असाल तर साताऱ्यात यायची आवश्यकता नाही. पुण्याहून येताना साताऱ्यात येण्या अगोदर आनेवाडी टोलनाका लागतो. या टोलनाक्यावरून सायगाव व सायगावातून मोरघर व तेथून हे मंदिर जवळच आहे. पुण्यावरून हे अंतर 112 किलोमीटर आहे व मुंबईवरून 255 किलोमीटर. इकडे येताना जर आपल्याला मुक्काम करायचा असेल तर मेढा व सातारा शहरात बरेच रिसॉर्ट उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मेढा महाबळेश्वर रोडने जातो तेव्हा आपल्याला डावीकडे कनेर धरण लागते. कनेर धरण हे धरण सातारा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे व पुण्यापासून 114 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही केव्हा मेढा मार्गे महाबळेश्वर, पाचगणी इकडे जात असाल तर या धरणाला नक्की भेट द्या. या धरणाची उंची आहे 165.2 फूट आणि याची लांबी जर बघायला गेलात तर 1954 मीटर आहे. आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 10.2 TMC आहे. श्रावणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हिरवागार झालेला डोंगर लक्ष वेधून घेत होता. मित्रांनो, या मार्गे आपण आलो होतो आणि येताना आपल्याला कनेर डॅम पासून खामकरवाडी हे एक गाव लागलं. त्या गावापासून बरोबर 500 मीटर अंतरावर असा एक युटर्न आहे. हा युटर्न घेऊन आपण सरळ मेरुलिंगकडे निघतो. हे मंदिर डोंगरावर असल्याने येथे जाणारी वाटी अशी डोंगर भागातून जाते. जाताना जसे जसे आपण वर जातो तशी तशी वेडी वाकडी वळणे सुरू होतात. मस्त अशी सागवानाची झाडं व या झाडांमधून येणारे मोरांचे आवाज हे सर्व बघितल्यानंतर मंदिर बघण्याची उत्सुकता अजूनच वाढते. या रोडने सरळ पुढे आल्यानंतर नरबदेव हा फलक लागतो. या फलकासमोरून उजवीकडे जो रस्ता डोंगरावर गेला आहे त्या रस्त्याने सरळ वर जायचे आहे. जसे जसे आपण पुढे जातो तसा तसा हा रस्ता अजूनच छोटा होत जातो. म्हणजे
जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येणार असाल तर येथून सावकाश यावे लागेल. समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देऊन एकमेकांना सहकार्य करावे लागेल. हा रस्ता सरळ आपल्याला मेरुलिंग महादेव मंदिराकडे घेऊन येतो. मंदिरात वर जाण्या अगोदर मला एक खाली पाण्याचे कुंड दिसून आले. महाबळेश्वर मध्ये असणाऱ्या श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर याच्याप्रमाणे रचना आपल्याला इथे दिसलेली आहे, म्हणून आपण इथे थांबलो. इथे आतमध्ये आल्यानंतर बराच गारवा वाटतोय, एकदम थंड हवेचं ठिकाण असल्यासारखं. हे बघू शकता तुम्ही, जिवंत पाण्याचा झरा आहे इथे. पाणी अतिशय थंड आहे. तर याच्यामध्ये सिमेंट वगैरे काहीच नाही, हे फक्त एकमेकावर ठेवलेले आहे. हे दगड फक्त एकमेकावर रचण्यात आलेत. सर्व दगडांमध्ये या मधल्या दगडाला बरोबर अशी काही रचना वेगळीच आहे. माझी नजर प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या दोन्ही बुरुजांकडे गेली. ज्याप्रमाणे किल्ल्याला 2 बुरुज असतात त्याप्रमाणे याची रचना होती. इथे खाली भगवान मारुती व गणपतीचे सुंदर असे शिल्प दिसून आले. मंदिराचे छान असे रंगकाम केल्याचे दिसून आले. मंदिरात आत आल्यानंतर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती दिसून येते. शेजारीच सुंदर अशी हनुमंताची मूर्ती व डाव्या बाजूला कार्तिक स्वामी यांची मूर्ती दिसून येते. आता आपण येऊन पोचलो ते मेरुलिंग मंदिराच्या गाभाऱ्यात. आत येताच मन अगदी प्रसन्न होऊन जाते. इथे असणाऱ्या मंदिराचे स्वामी व मंदिराचे मानकरी यांनी आपल्याला मंदिराविषयी थोडक्यात माहिती दिली. जंगलामध्ये एक गुराखी गाय चारायची येतात आणि गाय चारा असताना त्यातली एक गाय या जागेवरती जंगलामध्ये आपली धारा सोडायची आणि गुरांकडे जायची. तेव्हा मालकाला असं वाटलं की आपली गाय दूध का देत नाही. मालकाला शंका आली. दुसऱ्या दिवशी 2 सण मालकाला त्या गायची पाळची. तो गुराखी त्या गायच्या पाठीमागे त्या जागेवर आला जंगलामध्ये आणि त्या धार सोडताना ते बघितलं आणि मग त्या गुराख्याला शंका आली की ते काय आहे म्हणून. मग त्याने थोड्या सुरुवात केली. फक्ताना पुरं असते ती खाली या पिंडीला 5 गंगा आहेत बघा. असे पुरं लागलेली म्हणजे होल त्या गंगा बोलतात.
त्यातून आवाज आला की मला लागते हळू हळू फोन म्हणून. मग त्या गुराची हळू खोदून ती पिंड त्यावेळेला उत्पन्न झाली. असं 5 गंगा ह्या पिंडीवर स्वयंभू स्थानी त्यातून पाणी येतं. आता आमच्या काळाच्या अगोदरपासून तिथं पाणी वाहत होतं या गंगेतून, मोठ्या गंगेतून. आता हा कलियुग आला, भक्तीपुरी पिंड झाली, जनसंपर्क पिंड झाला. आता जरी आम्ही ही पिंड दुसरी पुसली तरी त्या पिंडीमध्ये ओरं कायम असते. आता त्या छोटं होतं पांडवकाने छोटं असताना 18व्या शतकामध्ये जावळची एक ब्रह्मी स्वामी समाधी घेतली. त्या ब्रह्मी स्वामी 18व्या शतकामध्ये जीर्णोद्धार केला आणि नंतर जावळ 2 मंदिरं बांधली आणि मग समाधी घेतली जावळशीमध्ये. शेजारी इथे एक वर्धनी माते मंदिर आहे. वर्धनी माते मंदिरामध्ये ती एक वारी स्त्री पाठी यायची तिच्या जंगल असताना आणि त्या देवीपाशी जाऊन पाणी घालायची आणि निघून जायची. जसं नित्यक्रम जरूर चालू होता. नित्यक्रम चालू असताना तिच्या मागे जागा झाला. आपली पत्नी शेजारी नाही. त्याला तो संशय आला की आपली पत्नी गेली कुठं म्हणून. तो नुसतं काय बोलतो तरी काय करते, आपली यमापणाची उठली आणि इथं आली, तळ्यावर आंघोळ केली आणि पाणी भरायला तिच्या पाठीमाग तो आला आणि त्याला दिसलं की बाबा काय करते, ती देवाची सेवा करते. यमशंकर ती म्हणजे बा असं का तुम्ही केलं, म्हणजे तुम्हाला आधार म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ती तिथे शेजारी वर्धनी माते मंदिर आहे, म्हणजे या साईडला वर्धनी माते आई शेजारी मंदिर. आणि याचा उत्सव खास यात्रा देवाची करते त्याच्यासाठी एकादशीला. त्यावेळेला हे मेजून देवाची वरबाप म्हणून मुळवरची गायकवाड मंडळी असतात. वरबाप आणि देवी साखरेकडे असते पूजेनेकडे. विवाहापासून पण 9 रात्री 12 वाजता एकादशीला. त्यावेळेला घातचे कुडाळची बाशी, वायची मंडळी, धार्मिक साखरची बाशी घ्यायची, अशी इनामदार लोकांची साईगाव तांबाराचा जोडीचा जोडा, सोनाचं मंगळसूत्र असे त्यावेळेस आम्ही करतो आणि तिचा आनंद करते. म्हणजे जत्रा भरते, यात्रा मोठी भरते. रात्री 12 वाजता जेव्हा गुढीपाडव्याची हळद लागते. गुढीपाडव्याची हळद 10 दिवस हळद आणि 11 दिवस देवाचं लग्न. 10 दिवसाचं अभिषेक पात्राचं पाणी सोडत नाही. अभिषेक पात्र बाजूला काढून आणि मग ते यात्रा भरल्यानंतर ती मानकरी कावडी वगैरे सगळी यात्राप्रमाणे देवाची यात्रा होती. आणि उत्सव म्हणतो श्रावणी सोमवार, प्रत्येक श्रावणी सोमवारी तिथं आपाप गर्दी असते. महाशिवरात्री यात्रा करते. असा परंपरा आहे. आणि तुम्ही जे सांगितलं होतं की घाटाई देवीबद्दल थोडीशी माहिती द्या. घाटाई देवीचं जे गाठवांना जे काच पठारावर घाटाई देवी आहे तिथं माझे मिरोजी एवढ्या परिसरात एवढाच परिसर नाही, संपूर्ण जमीन देवाच्या मेरुणी गावची जमीन नाही. बरं, मेरुणी गावात कुठेही कडुलिंब उगवत नाही. चारी बाजूला 4 दिशेला 4 गणपती आहेत. बरं, तिथून या मेरुणी गावच्या हद्दी चालू होत्या. त्या गणपतीच्या पुढं लिंबाचं झाड उगवतं, पण पाठीमागे झाड लावलं तरी वाळून जातं. मंदिराचे मानकरी यांच्याकडून सत्कार प्रसाद घेऊन आपण मंदिराबाहेर पडलो. नारळ तुमचं सत्कार धन्यवाद. सत्कार प्रसाद. जय शिवशंभ महाराज. मंदिराच्या मागील बाजूने मी मेरुलिंगचे पठार बघायला निघालो. गावातील लोक याला मेरुलिंगचे टेबल लँड असंही म्हणतात. मेरुलिंग बद्दल म्हणजे इथे येण्याच्या अगोदर खूप मी सर्च करत होतो, माहिती वगैरे गोळा करत होतो. पण आत पुजाऱ्यांनी जी माहिती सांगितली की मेरुलिंग गावच्या वेशीत आतमध्ये कुठेही कडुलिंबाचं झाड उगवत नाही. म्हणजे आत्ता आपण ज्या शेळ्या बघायला चाललोय त्याच्या पलीकडे उगवतं, पण त्याच्या अलीकडं कडुलिंबाचं झाड लावलं तर ते येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बराच वेळ आता मी फिरतोय पण गावात कुठेच मला तर कडुलिंबाचं झाड दिसलेलं नाही. पाचगणीच्या टेबल लँड सारखा हा एक लँड आहे. येणारे सर्व भाविक म्हणजे मेरुलिंगच्या दर्शनासाठी जेवढे भाविक येतात तेवढे सर्व भाविक म्हणजे दर्शन झाल्यानंतर इथं वर जातात. आता कोणी नाहीये कारण आपण आलोय ऑड डेला. थोडासा असा छोटा रस्ता आहे. मस्त एक नंबर आहे डॅनियलवर.
इथं वर आल्यानंतर जो काही नजारा दिसतो इथून तो मी तुम्हाला दाखवतो. यापूर्वी मी तर असा नजारा कधी बघितला नाही. हे मागे दिसतंय ते कनेर धरण. आणि हे सर्व जावलीचं खोरं. हेच ते खोरं जिथं आपल्या मावळ्यांनी इतिहास रचला होता. या पठारावर वारं खूप जोरात वाहत होतं. या कनेर डॅमच्या शेजारून जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो मेढा महाबळेश्वर रस्ता आहे. सरळ खाली. आणि इथं यायचं झालं तर मेढा महाबळेश्वर रोडवरून खामकरवाडी जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्या खामकरवाडीपासून 350 मीटरवर अवघं म्हणजे मॅप लावला तर तुम्हाला दिसेल मॅपवर 350 मीटरवरून राईट टर्न आहे. आणि राईट टर्न मारला तर 7 किलोमीटरवर हे मिरुलिंग देवस्थान आपल्याला मिळून जाईल. या कनेरच्या बरोबर पलीकडच्या साईडला येवतेश्वर रोड म्हणजे कास, येवतेश्वर, बामनोली आणि हा जो रोड दिसतोय इथून डायरेक्ट महाबळेश्वर, पाचगणी, महाड. हे बघा, पर्यटनासाठी जर आपण कुठे आलो तर हे असं करू नका. आणि असं दिसलं तर हे आपल्या सोबत घ्या. समोर दिसणारे ढग तर कापसाच्या पुंजक्यांप्रमाणे वाटत होते. ज्यावेळेस तुम्ही इथे येणार त्यावेळेस तुम्हाला कानावर फक्त मोराचे आवाज येणार. भरपूर असे मोर आहेत. दिसत तर नाही येत पण भरपूर अशा मोरांचा आवाज कानावर येतोय. गाव उंचीवर असल्यामुळं इकडं थंडी खूप आहे. आत्ताही वाजलेत 4:30 पण थंडी अशी मस्त थंडी येते. ऊन तर आहेच. आता श्रावण महिना आहे, ऊन पावसाचा खेळ चालतोच. पण असं उन्हात सुद्धा थंडी वाजते येत. आता एवढं वारं आहे, थंड वारं आहे. आपण ज्यावेळेस खालून वर येत होतो त्यावेळेस व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं की असे एकावर एक असे दगड ठेवले होते. तर ते बघायला जाण्यासाठी इकडून जावं लागतं. म्हणजे मेरूनकडे वर जाताना असा एक पहिलाच युटर्न आणि त्या युटर्नला थांबून अशी चेरा विटाचं बांधकाम आहे. इथून सरळ खाली जायचं. या भल्या मोठ्या शेळ्या एकावर एक कशा ठेवण्यात आल्यात हे काय गणित मला समजेना झालंय. माझ्या उंचीच्या कितीतरी फूट वर आहे. ज्यावेळेस आपण खालून वर येतो या रस्त्याने त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे वाऱ्यानं आपल्या अंगावर तर पडणार नाही ना. पण कित्येक वर्ष पाऊस वारा झेलत हे असंच उभं येते. बऱ्याच ठिकाणी फिरलोय पण इथला वारा, निसर्ग सौंदर्य हे काय वेगळंच आहे. एकदा तरी इथे नक्की या. मी सांगणं आणि तुम्ही अनुभवणं यात खूप फरक आहे.
इथून दिसणारी सह्याद्रीची डोंगर रांग अतिशय मस्त दिसत होती. हा सह्याद्री मी माझ्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण एवढ्या सहजासहजी माझ्या मिठीत येईल तो सह्याद्री कसला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.